एवढी घाई का लग्नाची? लव्ह मॅरेज होतं ना, त्यामुळे घरी समजलं, लग्न झालं. आणि त्या काळी म्हणजे लव्ह मॅरेज किंवा रिलेशनशिप असणं म्हणजे एक मोठं गुन्हा किंवा एक मोठं पाप केल्यासारखंच होतं. त्यावेळी असं बोलण्यात आलं की नाही का, तो मुलगा फक्त प्रॉपर्टीसाठी, पैशासाठी हिच्याशी लग्न करतोय. एक जण तर यांच्या वडिलांना जाऊन म्हणलेलं की मला नाही वाटत हे वर्षभर पण लग्न टिकेल म्हणून. आमच्या कुठचेच लोक. माझं जेव्हा समजलं पप्पांना, त्यानंतर त्यांना इतकं लोकांना हे केलं की नाही का, पोरींना तोंड काळं केलं, असं झालं तसं झालं. पप्पांनी ड्रिंक चालू केली. त्यानंतर म्हणजे 4-5 वर्षात ते एवढे ड्रिंक केले की 4 वर्षातच त्यांचा लिव्हर डॅमेज झाला. पप्पा गेल्यानंतर सुद्धा 1-2 दिवसातच वाद घालायला सुरुवात. पोरी खूप रगीलेत, पोरी खूप आगावेत, उग्रड बोलतात. म्हणजे इतक्या कमेंट्स यायच्या घाण, म्हणजे घर जावई झालाय, सासऱ्याच्या जीवावर खातोय. आणि खूप लाडात वाढलेली आहे मी. लहानपणीपासून आजीबाबांना सुद्धा लाड केलाय. आता तेच आजीबाबा समोर न गेलं तरी बोलत नाहीत आमच्याशी. म्हणजे काय गुन्हा केलाय ते समजत नाही. फक्त बाप तर गेलाय ना. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शोमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आज आपल्याकडे अजून एक व्लॉगर आहे, म्हणजेच वृषाली थोपटे कदम. तर हिच्या व्लॉगिंगच्या जर्नीसोबतच तिच्या लाईफची पण जर्नी आपण या पॉडकास्टमध्ये पाहणार आहोत. सो हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुझं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आधी थँक्यू सो मच तुम्हाला इथे बोलवलं म्हणून. कशी आहेस? एकदम मस्त. आणि सध्या काय चालू आहे? काय कंटेंट क्रिएशन, हॉटेल बिझनेस आणि मुलगी, आपलं तिची शाळा वगैरे. सगळ्यात महत्त्वाचं, तुझं माहेरकडचं नाव कोणतं आहे आणि सासरकडचं कोणतं आहे? माहेरचं वृषाली थोपटे आणि सासरकुडचं वृषाली कदम. ओके. सो ही ब्लॉगिंगची जर्नी कशी स्टार्ट झाली? लग्नानंतरच मी कंटेंट क्रिएशन चालू केलं. पण त्याच्या आधी आवड होती मला, रील्स वगैरे बनवायची, टिकटॉक वगैरे होतं त्यामुळे त्याच्यावरती सगळं बनवायची. पण मी प्रेग्नन्सीसुद्धा मला लग्नानंतर 1 वर्षामध्ये राहिली, त्यामुळे आद्यासुद्धा लवकर झाली. त्यामुळे बाहेर जाऊन जॉब करणं मला काय पॉसिबल होत नव्हतं. आणि घरच्यांनासुद्धा सांगितलं होतं की आद्याला सोडून कुठेच जायचं नाही. आणि त्याच दरम्यान विकीचासुद्धा जॉब गेला, म्हणजे त्याने सोडला. 1-2 महिन्यानंतर तो रिजॉईन झाला. पण त्या काळात असं होतं की मला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि आद्याला सोडूनसुद्धा बाहेर जाऊ शकत नव्हते. मग यूट्यूबवरच सर्च केलं की मी काय करू शकते. मग त्यानं सजेस्ट केलं की टिफिन सर्व्हिस किंवा मग होम बेकर किंवा ट्युशन्स किंवा मग यूट्यूब चॅनल चालू कर. आणि याच्यापैकी मला असं वाटलं की यूट्यूब चॅनल बेस्ट आहे, कारण लग्नानंतर मी स्वयंपाक शिकले, त्यामुळे टिफिन सर्व्हिस किंवा होम बेकर तर नाहीच बनवू शकत. मग मी यूट्यूब चॅनल चालू केलं. आवडही होते आणि सपोर्टही मिळाला घरून. आणि स्टार्टिंगला बाकी सगळ्यांची रिॲक्शन काय असायची? म्हणजे ॲटलिस्ट रिलेटिव्ज वगैरे, तर आपण कॅमेरासमोर येतोय आणि नवीन लग्न आहे त्यात, तर ह्या सगळ्या गोष्टी राहतात. तसं काय फेस? नाही, म्हणजे मला घरून माझ्या पर्सनली नवऱ्याचा आणि सासूचा फुल सपोर्ट होता, म्हणजे तू कर. आणि तसं सासरकडचे काही लोक मला बोलले बरं का, हे काय घरातलं दाखवते असं तसं. आणि थोडंफार सोशल मीडियाच्या मते, म्हणजे माझ्या मम्मी पप्पांना सोशल मीडिया हे आवडतच नव्हतं. त्यांचं मत जरा वेगळं होतं. त्यांची एकदम किंचित अशी नकार होता, पण असा काही पूर्ण नकार नव्हता. पण सपोर्ट होता मला नवऱ्याचा आणि सासूचा, त्यामुळं करू शकले मी. स्टार्टिंगला व्हायरल कधी झाली? व्हायरल म्हणजे यूट्यूबवरनं मला थोडेफारच व्ह्यूज मिळायचे. असं काही एखादा व्हिडिओ असं पूर्ण व्हायरल वगैरे काही गेला नाही. पण मॉनिटाईज झालं 6 महिन्यात यूट्यूब. पण जेव्हा मिनी व्लॉग आले इंस्टाग्रामवरती, तेव्हा मला खूप फेम मिळाला. म्हणजे मला असं वाटतं फलटणमधली एक मी पहिलीच मिनी व्लॉगर असेल. आणि त्यामुळे फलटणकरांना मला खूप प्रेम दिलं आणि खूप मग व्ह्यूज जायला लागले. खूप छान फेम मिळायला लागला आणि ग्रोथ झाली मग माझी तेव्हापासूनच. तरी पूर्ण असा फेम मिळेपर्यंत केवढा काळ गेला होता? म्हणजे जवळजवळ मी यूट्यूबवरती 6 महिन्यातच मला यूट्यूब मॉनिटाईज झालं. पण व्ह्यूज काय एवढ्या चांगल्या नव्हत्या, म्हणजे 2,000 कुठे 3,000 असे लाँग व्हिडिओला व्ह्यूज होते. पण इंस्टाग्रामवरती त्यानंतर 1-1.5 वर्षानंतर इंस्टाग्रामवरती मी आले. आणि मग तिथून जो फेम मिळाला, एक महिन्याभरातच मिनी व्लॉगला मला फेम मिळाला आणि भरपूर मग तेव्हापासून. मिनी ब्लॉगची आयडिया कुठून आली होती? किंवा आपण कुणाला तरी बघून इन्स्पायर होतो, तर असं काही? मी कधी सांगितलं नाही, आता आल्यापासूनही सांगितलं नाही. पहिला मिनी व्लॉग मला तुझा आला होता, बापरे. बसमधला. गावाला चालली होतीस का काहीतरी, ओके. तेव्हा मला आयडिया आली, मग मिनी व्लॉग टाकतायत हे सगळे जण नाही का, मग आपण पण टाकूयात, ट्राय तर करूयात ना. तेव्हा मग मी हिंमत केली, मिनी व्लॉग टाकला आणि खरंच चांगलं चाललं. आणि मला पण आज हे समजले. पण मला पहिला व्लॉग तुझाच आला होता मिनी व्लॉगमध्ये. आणि मग नंतर बाकीच्यांचे मिनी व्लॉग्स यायला लागले. पण मला असं मग कळलं की आता इंस्टाग्रामने हे ट्रेंडिंग चालू झालं की मिनी व्लॉग ट्रेंडला चालतायत. मग मी पण चालू केलं. आणि मग प्रमोशन्स वगैरे कधी भेटत गेले? प्रमोशन्स तर नाहीत. जेव्हा मिनी व्लॉग चालू केले मी, तेव्हा चांगले व्ह्यूज होते, काही 50,000 60,000 असे व्ह्यूज होते.
पण एक फलटणमधला पाणीपुरीचा म्हणजे डेली लाईफ मी माझी दाखवायची मिनी ब्लॉगमध्ये. एकदा अशीच पाणीपुरी खायला गेली होते मी आणि तिथला व्हिडिओ तो खूप व्हायरल झाला. मी असं सांगितलं की फलटणमधली फेमस पाणीपुरी आहे आणि तो खूप ब्लॉग व्हायरल झाला. मग त्या पाणीपुरीवाल्या भैयांनी मला कॉन्टॅक्ट केला की प्लीज आमच्या शॉप म्हणजे पाणीपुरीच्या ह्याची ठेल्याची करा व्हिडिओ करा, ॲडव्हर्टाईज करा. मग ते पहिलं मला प्रमोशन होतं आणि अगदीच 500 रुपयात केलं होतं मी ते. आणि त्यानंतर ना 1-1.5 वर्षानंतर ना मग मला 1-1.5 पण नाही 6 महिन्यानंतरच छोटे छोटे प्रमोशन्स यायला लागले आणि ब्रँड प्रमोशन आत्ता 5-1 महिन्यापासून येत आहेत. मग ते एडिटिंग, शूटिंग हे सगळं कोण मॅनेज करतं? सगळं मीच करते. प्रमोशनला सध्या काय चार्ज करतेस? तरी एक XYZ अमाऊंट की या रेंजमध्ये? मी सॅमसंग मोबाईलची एखादी सिरीज घेऊ शकते एका प्रमोशनमध्ये. अरे एवढं बापरे. तरी घेते. विचार केला होता कधी की आपण एवढं म्हणजे प्रमोशन थ्रू एवढं कमवू शकतो? कधीच विचार केला नव्हता. म्हणजे जेव्हा ब्रँड कोलॅब यायच्या आधी मला खूप रिग्रेट होता की मी जॉब का नाही केला. म्हणजे एवढी हुशार असून सुद्धा, एवढं शिक्षण झालेलं असून सुद्धा मला असं म्हणत होतं की का मी जॉब केला नाही. कारण आधीच माझं लग्न फलटणमध्ये झालं. फलटणमध्ये काय इंडस्ट्रियल एरिया काय एवढा जास्त नव्हता. म्हणजे जॉबच्या सुविधा कुठे जॉब करणार ना, पुण्याला काही येऊ शकत नव्हते. मग तो रिग्रेट होता की जॉब का नाही करू शकले मी. पण अजिबात तो रिग्रेट नाही आहे आता. बरं झालं मी जॉब केला नाही, नाहीतर मी कंटेंट क्रिएशनमध्ये शिरलीसुद्धा नसते आणि एवढे पैसे कमवलेसुद्धा नसते. पण कंटेंट क्रिएशन किंवा व्हायरल झाल्यावर पण लगेच काय आपण एवढे पैसे कमवत नाही. मग एवढा दिवस जो काही जर्नीचा आपला गॅप जातो तेव्हा घरून पण असतं की बाबा पैसे मिळत नाहीत मग तू नुसतंच करते किंवा आपल्याला पण एक ते रिग्रेट राहतं. तर तसं व्हायचं का? नाही, काहीच नाही. कारण आवड होती ना. मी आवडीसाठी करायचे. माझी हॉबी असल्यासारखेच होते. कधीच नाही. फुल सपोर्ट होता. शॉप प्रमोशन आले तरी विकी माझ्यासोबत नेहमी असायचा. जेव्हा तो जॉबला होता ना, तेव्हासुद्धा जॉबमधून एखादी सुट्टी त्याला मिळायची. त्या सुट्टीच्या दिवशीसुद्धा आमचे शॉप प्रमोशन असायचे. म्हणजे फुल्ली सपोर्ट होता त्याचा. सासूबाईंचा सुद्धा फुल्ली सपोर्ट होता. कधीच अशा म्हणल्या नाहीत की तू असं का करते, हे का दाखवते, ते का दाखवते, कधीच नाही. एज्युकेशन काय झालंय? मी BBA ग्रॅज्युएट आहे. आणि लग्न कधी झालं? 2nd इयरमध्ये. एवढी घाई का लग्नाची? लव्ह मॅरेज होतं ना, त्यामुळे घरी समजलं, लग्न झालं. काय होती स्टोरी? म्हणजे स्टार्ट कसं झालं? म्हणजे 1st इयरमध्ये माळेगावमध्ये मी मॅनेजमेंट कॉलेजला होते आणि विकी ITI कॉलेजला होता. तिथेच ओळख झाली आमची सोशल मीडिया थ्रू. मग ओळख झाली, त्यानंतर रिलेशनशिपमध्ये आलो आणि 2nd इयरला मी पुण्याला ॲडमिशन घेतलं. त्यामुळे थोडंसं लॉंग डिस्टन्स झाल्यामुळे मतभेद झाले. घरी समजलं, भांडणामुळेच. याने सांगितलं घरी. त्यामुळे घरी म्हणजे समजल्यानंतर रागात सांगितलं की खरंच त्यांना रागात करायचं होतं? सांगितलं अरे की बापरे. माझ्या पप्पांना की हां तुमची मुलगी माझ्यासोबत आहे आता. हां, मग ते रागाच्या भरामध्ये याने घरी सांगितलं. मग पप्पांनी मला फोन केला की बाबा खरं आहे का हे? म्हणलं हो बाबा खरं आहे. पण आता आमचे खूपच मतभेद व्हायला लागलेत, भांडण वगैरे व्हायला लागलंय. मला काय नाही बाबा याच्यासोबत राहायचं, असं तसं मी सांगितलं. आणि मग आमच्या घरामध्ये कधीच म्हणजे लव्ह मॅरेज पण झालं नव्हतं आणि ह्या गोष्टी झाल्याच नव्हत्या. मग मला माहीत नव्हतं की काहीच आयडिया नव्हती की पप्पांची रिॲक्शन काय असेल याच्यावरती. मला असं वाटलं की आता पप्पा मला मारणार. पप्पांनी मला फोन केला की ठीक आहे मग तू उद्या ये इकडं. मग मला असं वाटलं घरी बोलावून मारतीलच. मग मी म्हटलं मी काय घरी येत नसते, तुम्ही या माझ्याशी उद्या बोलायला. ते म्हणले ठीक आहे मी उद्या येतो. पण 2 तासातच ते माझ्या हॉस्टेलच्या खाली होते. आणि मग मला घरी घेऊन गेले आणि मग घरी समजलं सगळं. मारलं काय? नाही, अजिबात मारलं नाही. पप्पांनी खूप सिच्युएशन ती चांगली हाताळली. म्हणजे मला खूप समजून घेतलं तेव्हा. उलट ते स्वतःलाच ब्लेम करत होते की मी तुला वेळ देऊ शकलो नाही पुरेसा किंवा तुझ्याशी तो बॉन्ड तयार करू शकलो नाही, तुला नाही का की फ्रेंडली की तू सांगशील मला हे सगळं असं तसं. घरचं वातावरण पहिल्यापासूनच असं फ्रेंडली होतं? फ्रेंडली असं नव्हतं. आमच्या घरी असलं काही चालतच नव्हतं. आणि आमची जॉईंट फॅमिली होती आणि जरी चुलत भाऊ किंवा वाड्यातले सगळ्यात पहिलं लव्ह मॅरेज माझंच असेल. आणि त्या काळी म्हणजे लव्ह मॅरेज किंवा रिलेशनशिप असणं म्हणजे एक मोठं गुन्हा किंवा एक मोठं पाप केल्यासारखंच होतं. त्यामुळे तो फेज म्हणजे खूप बेकार होता माझ्यासाठीचा तरी. पण हे तर सगळं स्मूथ चालू होतं, मग लग्न पण तेवढ्याच स्मूथपणे झालंय? नाही, अजिबातच नाही. कारण विकीची फायनान्शियल सिच्युएशन विकीच्या घरची त्यावेळी खूपच वीक होती. त्यामुळे जेव्हा नातेवाईकांना आमच्याविषयी कळलं त्यावेळी असं बोलण्यात आलं की नाही का तो मुलगा फक्त प्रॉपर्टीसाठी, पैशासाठी हिच्याशी लग्न करतोय. असं तसं खूप काय काय बोलण्यात आलं. किंवा तो जो नाही आहेस तो दाखवण्यात आलं की तो ड्रिंक करतो, तो खूपच व्यसनी आहे, तो खूपच छपरी आहे. असं तसं खूप काय काय पप्पांच्या मनात भरवण्यात आलं. असं भरपूर काय काय झालं होतं. आणि त्यात माझी मम्मी खूप साधी भोळी आणि तिला असलं हे कोण काय असं बोललं की खूप टेन्शन घ्यायची ती. आणि तेव्हा माझ्याशी ही लोकं काय एवढी व्यवस्थित बोलत नव्हती. म्हणजे असं मला असं वाटायचं मी कुठलं तरी मोठं पाप करून आली असे करायचे. आणि तेव्हा खूप लोकांना नावं ठेवली. पण आता त्याच लोकांसोबत त्याच गोष्टी घडताना मी बघते. मग मम्मी पप्पा त्यावेळेला नॉर्मल होते? नॉर्मल म्हणजे ते स्वतः त्यांना टेन्शन होतं पण माझ्यासमोर मला काय दाखवत नव्हते. पण त्यांना माझ्यावर तरी मला हात अजिबात उचलला नाही. उलट मला समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना असं वाटत होतं की
आपण जर हिला काय बोलून हिनं जीवाचं बरं वाईट केलं तर ही भीती त्यांच्या मनात होती आणि ती मला दिसून पण येत होती. मग पुढे काय झालं लग्नाचं वगैरे? लग्नाचं मग लग्न ठरलं, म्हणजे ॲक्च्युली एंगेजमेंट करायचं ठरलं होतं आमचं. की डायरेक्ट समजलं लग्न करून देतो बोलले पप्पा? नाही. जेव्हा घरी आणलं मला पप्पांनी हॉस्टेलवरून, तेव्हा मग पप्पांना मी सांगितलं, बाबा वर्षभर आमचं असं रिलेशन होतं, पण आता आमचे मतभेद व्हायला लागलेत, आमची भांडण व्हायला लागलेत असं तसं. मग आता नाही. मग पप्पांना त्याच्या घरी फोन केला की काय असेल ते त्याला म्हणावं की त्रास पण देऊ नकोस आणि कॉन्टॅक्ट तोडून टाक. आता बघा एवढ्या वर्षभराचं रिलेशनशिप होतं, आम्ही भेटलो होतो, फोटोज वगैरे असतात. मग असं सांगितलं की फोटोज वगैरे डिलीट करून टाकायला हवा, काय असेल ते चॅटिंग वगैरे डिलीट करा असं सांगितलं. मग त्याच्या घरचेही समजूतदार होते, ऐकलं त्यांना. मग आमचा कॉन्टॅक्ट नव्हताच, माझाही मोबाईल काढून घेतला होता सगळं. पण 15व्या दिवशी मला इतकी आठवण यायला लागली याची. मी पप्पांना म्हटलं, पप्पा मला मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. मला असं वाटलं की आता मी हे बोलले म्हटल्यानंतर ना पप्पा आता मला मारणारच, कारण मला घाम फुटलं होतं हे बोलताना. पण नाही, तेव्हा पण पप्पाने समजून घेतलं. पप्पा म्हणले ठीक आहे आपण बोलू त्याच्या घरच्यांशी. पण आणि तोपर्यंत तिकडून काहीच रिस्पॉन्स नव्हता? कुठून? दादाकडून? निकीकडून? नाही, कारण माझा मोबाईल काढून घेतला होता, तो कसा कनेक्ट होणार? हां, आमच्या गावातली अशी काही मुले होती जी की त्याला सगळ्या खबरा देत होती, बाबा हिच्या घरी असं चाललंय, तिच्या घरी तसं चाललंय. म्हणजे जे घडलं नव्हतं ना त्यासुद्धा त्याला गोष्टी सांगत होत्या की तिला खूप मारलंय असं तसं, जे घडलंच नव्हतं असं पण सांगितलं जात होतं. पण नाही, पप्पांना एवढं सांगितलेलं की मी तुला पुण्याला तर कॉलेजला नाही घालू शकत, पण तू इथं सोमेश्वर नगर आमच्या इथून 10 किलोमीटर तिथं कॉलेजला जा. पण मधून असं ॲडमिशन मला तर भेटत नव्हतं, पण मला त्यातून बाहेर काढण्याचा पुरेपूर पप्पा प्रयत्न करत होता. पण मी शेवटी जे करायचं ते केलंच. मी त्यांना म्हटलं की मला नाही राहायचं, म्हणजे राहूच शकत नाही मी त्याच्याशिवाय, मला पूर्ण आठवण येते त्याची. मग तयार झाले, म्हणजे मग घरच्यांशी बोलले. सेकंड इयरमध्येच? हो, सेकंड इयरमध्येच. मग असं ठरलं की एंगेजमेंट करून ठेवूयात, जेव्हा माझं पण एज्युकेशन कंप्लीट होईल, तो सेटल होईल, मग लग्न करूयात. पण गावातील अजून लोकांनी, भाऊकीने, नातेवाईकांना, पप्पांना असं सांगितलं, ह्यांची एंगेजमेंट करून ठेवली, हे काय बिना फिरता राहणार आहेत का? फिरणार, सारखं बोलणार, मग ते परत अजून नावे ठेवणार लोक. त्यापेक्षा आपण यांचं लग्नच करून टाकूयात. आणि गावात इतकं काय काय वाईट पसरलं होतं ना माझ्याविषयी, म्हणजे प्रमाणाबाहेर. एवढंसं होतं, पण ते दुसऱ्या टोकाला जाईपर्यंत इतकं वेगळंच काहीतरी पसरलं होतं. त्यामुळे पप्पांना खूप टेन्शन आलं होतं. 4 लोक इकडे येऊन काहीतरी बोलायची, तिकडून काहीतरी बोलायची. त्यामुळे पप्पा म्हटलं ठीक आहे, लग्न तर लग्नच करून टाकूयात. अवघ्या 20व्या वर्षी मग लग्न झालं. आणि मग पुढे एज्युकेशन वगैरे कसं कम्प्लीट केलं? आणि मग कोरोनाच लागला. आमचं लग्न 12 मार्चला झालं आणि 20 मार्चपासून कोरोना चालू झाला. आणि मग एज्युकेशन, माझं ग्रॅज्युएशन तर असंच ऑनलाईन झालं. आणि मग काय, विकी पण जॉबला लागला 4-5 महिन्याने फलटणमध्येच KB एक्सपोर्टला. पहिलं पेमेंट त्याचं 11,000 होतं. आणि पण आम्ही सुखी समाधानी होतो. असं रिग्रेट तर कधीच, 7 वर्ष होतील लग्नाला, कधीच झाला नाही की उगं मी याच्याशी लग्न केलं किंवा लव्ह मॅरेज का केलं म्हणून. कारण माणसे खूप छान भेटले, खूप सपोर्टिव्ह. पप्पांना मुलगा पसंत होता? हो, आमच्या लग्नात एक गोष्ट झाली होती, म्हणजे लोकांना असं वाटत होतं हिने लव्ह मॅरेज केले, कसला मुलगा असेल, काय असेल. जेव्हा याला बघितलं सगळ्यांना चाट पडली होते, कसला देखणा नवरा आणलाय. म्हणजे तू फिक्की पडते त्याच्यासमोर, एवढा देखणा नवरा आहे. म्हणजे त्या बाबतीत मला खूप सगळ्यांनी हे केलं घरात. स्टार्टिंगला तुमची भेट कशी झाली होती? स्टार्टिंगला म्हणजे हा निरेतच होता, निरेत मावशीकडे होता आणि माळेगावला कॉलेज होता, अपडाऊन करायचा. आणि मी सुद्धा माळेगावला हॉस्टेलला होते, निरेत माझं घर होतं. शनिवार रविवार मी यायचे. मग बसमध्ये बघाबघी झाली, बघितलं. मग याने मला फेसबुकला मेसेज केला, तिथून पुढे मग बोलणं आणि स्टार्ट लगेच झालं. रिस्पॉन्स पण द्यावासा कसं वाटलं? नाही, म्हणजे बघत होतो रोज एकमेकांना. मग याचा मेसेज आला, मग मी नसतं जस्ट हाय आला होता, मग पण हाय केला. मग तिथून पुढे 4-5 महिने आम्ही बोललो आणि मग यानं प्रपोज केलं मला. तुम्हाला त्यांच्यातली सगळ्यात जास्त काय क्वालिटी आवडली होती? म्हणजे तो खूप छान बोलायचा, म्हणजे खूप समजून घ्यायचा. एकदम असं वाटत होतं की खूप शांत आहे हा, प्रत्येक गोष्टी असं एकदम व्यवस्थित. मी खूप चिडचिडी आहे, खूप चिडचिड होते, मी लगेच चिडते. पण हा खूप शांत, प्रत्येक गोष्ट एकदम शांतपणे समजून घ्यायचा. मला वाटतं तुमच्या दोघांचं एज सेम आहे ना? सेमच आहे. मग असं म्हटलं जातं की सेम एजचे जर का लग्न केलं आणि त्यात पण लव्ह मॅरेज असेल तर ते टिकत नाही हा, किंवा प्रॉब्लेम्स होतात. खूप गोष्टी. म्हणजे जेव्हा लग्न ठरत होतं ना, तेव्हा खूप लोक बोलले की टिकणारच नाही. म्हणजे अक्षरशः लग्न ठरलं होतं, लोकांना सगळ्यांना कळलं लग्न ठरलंय, तेव्हा लोक यांच्या मावशी निरतच राहायच्या, मावशीकडे जाऊन म्हणायची पोरगी खूप हट्टी आहे, पोरगी खूप चिडचिडी आहे, टिकणार नाही आहे लग्न. एक जण तर यांच्या वडिलांना जाऊन म्हणलेलं की मला नाही वाटत हे वर्षभर पण लग्न टिकेल म्हणून. आमच्या कुडचीच लोक, माझ्या कुडचीच असे. म्हणजे खूप काय काय झालं होतं, लग्न टिकणार नाही बोलले गेले होते. एक बाई होती, तिचं नाव नाही घेऊ शकत. लग्न ठरलं होतं, एक 10 दिवसावर लग्न आलं होतं. घरात आली, माझ्या मम्मीला म्हणली काळ्या दगडावली पांढरी रेग आहे, ही पोरगी वर्षाच्या आत घरात येईल आणि प्रॉपर्टीसाठीच तिच्याकडचे लोक इकडे लावतील तिला, असं तसं खूप काय काय. आज 7 वर्ष झालेत त्यांच्यासाठी, सांगते मी, अजून मी नांदते.
तिथून पुढच्या गोष्टी सासरकडून वगैरे रिस्पॉन्स कसा होतो तुम्हाला? कारण असं असतं ना, की लव्ह मॅरेज होऊन आली असून म्हटल्यानंतर कुठेतरी एक वेगळं बिहेवियर असतं. तर तसं कधी? कसलंच नाही. माझी सासू खूपच फ्रीली आहे. म्हणजे खूपच. कधीच आमच्या दोघांची भांडणं सुद्धा झाली नाहीयेत आणि खूप सपोर्टिव्ह आहेत त्या प्रमाणाबाहेर. जसं त्यांना त्यांच्या मुलांना हे केलं तसंच. म्हणजे जसं माझ्या पप्पांनी मला फ्रीडम दिलं होतं ना, तुला ज्या क्षेत्रात करियर करायचं त्या क्षेत्रात कर. तुला जे करायचंय ते कर. ॲज इट इज तसं फ्रीडम माझ्या सासूने मला दिलं आणि त्यांच्या सपोर्टमुळेच मी आता इथे. जर त्यावेळी त्यांना जर अडवलं असतं, काचकूच केली असती, काय करते हे, हिच्यामुळे इज्जत जाते असं तसं, तर मला नाही वाटत मी इथपर्यंत आले असते. डिमोटिवेट होतोच माणूस जर घरात कुरकुर असेल तर. पण नाही, त्यांच्यामुळेच खूप सपोर्ट मिळाला त्यांचा मला. आता सध्या तुम्ही कुठे राहता? 2 वर्षापूर्वी मी नीरेत शिफ्ट झाले. 1.5 वर्षापूर्वी माझे पप्पा एक्सपायर झाले आणि माझी जॉईंट फॅमिली होती माहेरची. पण त्यांचं सेपरेशन झालं आणि माझ्या पप्पांचं रेस्टॉरंट होतं, हॉटेल आहे. मग ते खूप नामांकित रेस्टॉरंट एकदम नीरेमध्ये पंचक्रोशीत प्रसिद्ध असतं. खूप छान रिस्पॉन्स होता. पण त्यांच्या एकट्यानं ते मॅनेज होत नव्हतं. आमच्या पप्पांना आम्ही दोघी मुलीच होतो. लहान बहिणीचं सुद्धा आत्ता लग्न झालं 1-1.5 वर्षापूर्वीच. आणि पप्पांना एक आजार होता, लिव्हर डॅमेज होता पप्पांचा. त्यामुळे मग त्यांना विकीला बोलून घेतलं की या तुम्ही, माझ्या एकट्यानं काही होत नाही आहे. सेपरेशन झाल्यानंतर काका हे पूर्ण वेगळे झाले. मग पप्पांच्या एकट्यावरच भार पडला रेस्टॉरंटचा. मग त्यांना बोलवून घेतलं, मग आम्ही इकडे शिफ्ट झालो. सो आता सगळं हॉटेल वगैरे तुम्हीच सांभाळता? हां, मग पप्पांनंतर पूर्ण हॉटेल किंवा पप्पांची शेती वगैरे सगळं आम्हीच बघतोय. शेती म्हणजे करायला दिलेली आहे, आम्ही स्वतः नाही बघत आहे. पण एक असतं ना, जेव्हा घरात मुलगा नसतो आणि दोन्ही मुली असतात आणि मुली प्रॉपर्टी वगैरे सांभाळू शकत नाहीत, असा एक समाजाचा दृष्टिकोन आहे. तर त्या गोष्टीत तुम्हाला किती फेस कराव्या लागल्या? प्रचंड. पप्पांनंतर तर ह्या गोष्टी आम्हाला खूप फेस कराव्या लागल्या. त्याच्या आधीच म्हणजे आमच्या घरात जे वाद चालू होते माहेरमध्ये, त्यांचं असं म्हणणं होतं की लोकांचं की ह्याने मुलींना काही द्यावंच नाही. का द्यायचं त्यांना मुलींना ना? म्हणजे आमच्या पोरांनाच द्यावं असं काय चाललं होतं. पण पप्पांचं असं होतं की नाही, माझं काय असेल ते माझ्या मुलींनाच भेटणार. त्यावरूनच वाद झाले आणि सेपरेशन झालं. त्यानंतरनं मग मला माझ्यावर सगळं पडलं. मग विकीला सगळं भेटलं ना, रेस्टॉरंट, पप्पांची गाडी, पप्पांची जमिनी सगळ्या. लोकांना ते बघवलं नाही. म्हणजे इतक्या कमेंट्स यायच्या घाण-घाण. म्हणजे घर जावई झालाय, सासऱ्याच्या जीवावर खातोय आणि आता तो जिम वगैरे करतो, सासऱ्याच्या जीवावरची बॉडी आहे ही. अशा इतक्या विचित्र. म्हणजे अक्षरशः गाडीवरनं गेलं की मुलांची टोळकी बसलेली असायची, ती अशी टॉन्ट मारायची की घर जावई असं तसं. खूप फेस करावं लागलं. त्यावेळीसुद्धा म्हणजे सगळे स्वार्थापोटीच आमच्याशी जवळीक साधत होते. जेव्हा पप्पांकडे पैसा होता, सगळं होतं, तेव्हा सगळे पप्पांना चिटकलेले असायचे. आणि जेव्हा म्हणजे पप्पांचा आजारपण चालू झालं, पप्पांकडून पैसा सुटत गेला, म्हणजे त्यांना लक्ष देता येत नव्हतं बिझनेसकडं. कोणीही हुंगून विचारत नव्हतं त्यांना. सगळं आम्हीच दोघी मुलींना केलं. त्यांचं दवाखान्यापासून सगळं काही. आमचे नवरे चांगले आम्हाला भेटले. त्यांना आम्हाला फुल सपोर्ट केला. त्याच्यामुळे सगळं झालं. त्यानंतरनं सुद्धा पप्पांनंतरनं खूप म्हणजे लोकांनी खूप चेहरे दाखवले. सगळे स्वार्थापोटीच आमच्याशी जवळीक साधत होते. हे एका वर्षात पप्पांना गेल्यानंतर आम्हाला समजलेलं आहे. कोण कसं आहे हे सुद्धा समजलंय. आता एवढं एकटं पडलोय की कोणीही विचारत नाही की फोन करून की पोरींनो तुमचं कसं चाललंय किंवा काय येताय का जेवायला, या जेवायला. माहेरपणच पूर्ण गेल्यासारखं आहे. पप्पांनंतर आजी आजोबा सेपरेट झाले, काका काकीकडे गेले. कधी त्या आजीचा सुद्धा फोन येत नाही की कसं चाललंय तुमचं, ये आठवण येते, असं कधीच नाही. आणि खूप लाडात वाढलेली आहे मी. लहानपणीपासून आजीबाबांना सुद्धा लाड केलाय. आता तेच आजीबाबा समोरनं गेले तरी बोलत नाहीत आमच्याशी. म्हणजे काय गुन्हा केलाय ते समजत नाही. फक्त बाप तर गेलाय ना, मग आम्ही त्यात काय केलं? हां. आणि सगळे म्हणतात की बाप तुझ्यामुळे गेला. कारण जेव्हा माझं घरी कळलं लव्ह मॅरेजचं वगैरे, तेव्हा पप्पांना ड्रिंक चालू केली आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणात केली की 4 वर्षात त्यांचा आम्हाला समजलं की पूर्ण म्हणजे एक 80% लिव्हर डॅमेज होता. आम्ही काहीच करू शकत नाही. तर ते जेव्हा एक्सपायर झाले, सगळे मला ब्लेम करायला लागले की बाप तू घालवलास, तुझ्यामुळे बाप गेला. त्यामुळे आय थिंक माझ्याशी कोण नीट बोलत नाही असं. रिझन काय होतं नक्की पप्पा जाण्याचं? लिव्हर डॅमेज म्हणजे माझं जेव्हा समजलं पप्पांना, त्यानंतर त्यांना इतकं लोकांना हे केलं की नाही का, पोरींना तोंड काळं केलं, असं झालं तसं झालं. पप्पांनी ड्रिंक चालू केली. त्यानंतर म्हणजे 4-5 वर्षात ते एवढे ड्रिंक केले की 4 वर्षातच त्यांचा लिव्हर डॅमेज झाला. मग फक्त म्हणजे लग्नाच्या टेन्शनमध्ये? नाही, असं नाही. घरगुती टेन्शन, फायनान्शियली सगळं तेच बघायचे. जॉईंट फॅमिली होती. सगळं त्यांना तेच माझ्याकडून तर त्यांना कसलंच टेन्शन नव्हतं. कधी तक्रार केली नाही लग्न झाल्यानंतर ना, की पप्पा माझं असं चाललंय, पप्पा माझं तसं चाललंय. खूप चांगलं चाललं होतं माझं. म्हणजे कधीच काय कारकूर नव्हतीच माझी. मग माझं टेन्शन यायचं कारणच नाही त्यांना. पण घरातच फायनान्शियली सगळं तेच बघायचे. मग त्यांना पण त्याचा ट्रेस होता. सगळ्यांचं शिक्षण, सगळ्यांची लग्न, घरात छोटं-मोठं काय असेल हॉटेलचं त्यांनाच बघावं लागायचं. त्यामुळे त्यांच्या ते ट्रेसमुळे, कारण त्यात घरात वाद पण सारखे चालायचे सेपरेशनमुळं, जमिनीमुळं. त्यामुळे
पण सगळा ब्लेम शेवटी माझ्यावरच आला, असं झालं. हे बघितलं नाही की मग पोरींना पुढं होऊन केलं आहे सगळं. शेवटी दवाखान्यापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत मी, माझी बहीण, आमच्या दोघांचे नवरे हेच होते, कोणीही आलं नव्हतं. ते बघितलं नाही की पोरींना केलं हे सगळं. फक्त हे बघितलं की पोरींच्यामुळेच झाले हे. पप्पा गेल्यानंतर सुद्धा 1-2 दिवसातच वाद घालायला सुरुवात. पोरी खूप रगिलेत, पोरी खूप आगावेत, उग्रड बोलतात, असं आमच्यावर काय 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 हे करण्यात आलं. मग आता हॉटेल कशा पद्धतीने चालवताय? आत्ता खूप चांगल्या पद्धतीने चालवतोय हॉटेल तरी. म्हणजे पप्पांकडून जास्त काळ आम्हाला शिकण्यात काय भेटलं नाही, शिकायला काय भेटलं नाही. कारण 4च महिने पप्पांच्या हाताखाली होतो. त्यात सुद्धा पप्पांना काय एवढं सगळं आमच्या अंगावर टाकलं नव्हतं की तुमच्या याने तुम्ही शिका, म्हणजे जेवढे येते. आणि 4 महिन्यातच पप्पांना आमची साथ सोडली. त्यामुळे एवढं काही त्यांच्याकडून शिकायला भेटलं नाही. आणि त्याआधीही आम्हाला हॉटेलमधला काहीही अनुभव नव्हता, तरी पण आम्ही खूप चांगल्या पद्धतीने हॉटेल चालवत होतो. पण आता मध्ये गॅस सिलेंडरच्या शॉर्टेजमुळे 1-2 महिने बंद ठेवलं आम्ही आणि पुन्हा एका नव्याने सुरुवात केली. पुन्हा आता हॉटेल रिओपन केले आम्ही. रिसेंटली तुम्ही हॉटेलचं नाव पण चेंज केले, तर त्याचं रिझन काय आहे? हां, खूप कमेंट येतात की का नाव चेंज केलं. मी सांगायला टाळत होते, पण आता मोका आलाय तर सांगून टाकते. आमच्या हॉटेलचं नाव आधी हॉटेल शिवम होतं. ते नाव माझ्या चुलत भावाचं होतं. आता आम्ही सगळे जॉईंट फॅमिली होतो, त्यामुळे ते नाव देण्यात आलं होतं. सेपरेशन झाल्यानंतर माझ्या चुलत भावाने अगदी शेजारी त्याने हॉटेल चालू केलं स्वतःचं आणि तेच नाव त्याला दिलं. त्यामुळे कन्फ्युजन व्हायचं लोकांचं. माझे जे फॉलोअर, सबस्क्रायबर यायचे माझे व्हिडिओज वगैरे बघून, मग त्यांना समजत नव्हतं नक्की नाही का की कोणत्या हॉटेलला जायचं. आणि मार्केटिंग करताना सुद्धा आम्हाला खूप प्रॉब्लेम्स येत होते. मग म्हटलं आता रिओपन करतोयच तर मग नावच बदलूयात, काय असेल ते शून्यातनंच. मग सोनाई नाव डिसाईड करण्याचं रिझन काय? मी जेव्हा लहान होते तेव्हा व्हेज नॉनव्हेज असं हॉटेल होतं. आता प्युअर व्हेज आहे. तेव्हा पप्पांना माझं नाव, मला घरी निकनेम आहे सोना म्हणून, आणि मग त्यांना पप्पांना नाव दिलं होतं सोनाई. आणि पण नंतरनं व्हेज करायचं चाललं. 15 वर्षापूर्वी व्हेज केलं. मग तेव्हा शिवम देण्यात आलं. मग असं ठरलं की पप्पांना आधी सोनाई सुरुवातच सोनाईनं केली, मग आपणही सोनाईनं सुरुवात करूयात म्हणून सोनाई दिलं. मग स्टार्टिंगला ते हॉटेल काकांचं आणि पप्पांचं होतं की फक्त पप्पांचंच? सुरुवात पप्पांनीच केली होती हॉटेलची. आणि नंतर मग काकाला घेतलं की सपोर्टला, ये बाबा तू, असं. मग दोघे मिळून बघायला लागले. पण खूप काळ सुरुवात पण पप्पांना केली आणि खूप काळ एकटेच बघत होते. सो या सोशल मीडियाचा हॉटेलच्या बिझनेसमध्ये किती फायदा होतो? खूप फायदा होतो. म्हणजे एक जरी रील टाकली मी आज की बाबा, त्या दिवशी एक व्हिडिओ टाकलेली अशीच की मला विकीने हॉटेलवरली व्हेज बिर्याणी मला टेस्ट करण्यासाठी आणली आणि एका कस्टमरनं ती खूपच त्याचं कौतुक केलं त्या व्हेज बिर्याणीचं आणि घरीसुद्धा पार्सल घेऊन गेला. त्यामुळे विकीने मला टेस्ट करण्यासाठी आणली होती, बघ खूपच कौतुक करत होतं. दुसऱ्या दिवशी एवढे जे पार्सल गेले त्या व्हेज बिर्याणीचे, काय सांगू. म्हणजे एवढा छान रिस्पॉन्स आणि एवढा फायदा होतो सोशल मीडियाचा. लोकांपर्यंत पोहोचलं जाते नक्की आपल्या हॉटेलमध्ये काय काय चांगल्या चांगल्या प्रकारचं मिळतं, कुठल्या कुठल्या भाज्या मिळतात, कशी क्वालिटी मिळू शकते. मग सध्या तुमच्या हॉटेलचं प्रमोशन करण्यावरती जास्त भर आहे की इतर प्रमोशन्स? नाही, आत्ता सध्या तरी मी हॉटेलकडे एवढं लक्ष देत नाही आहे, पण चाललं आहे माझं द्यायचं. कारण त्याच्यासाठी लागणारे भरपूर असं साहित्य मी मागवलं आहे, ते येतं आहे. जसं की माईक वगैरे. विदाऊट माईक जरा क्वालिटी बिघडते, त्यामुळं व्हिडिओमध्ये फरक पडतो क्वालिटीमध्ये. त्यामुळे थोडंसं आता तरी नाही करत आहे, पण जेवढं पॉसिबल होतं आहे ना, विदाऊट माईक किंवा विदाऊट बाकीच्या गोष्टी तरी मी करते त्या. आणि त्या एरियामध्ये रील स्टार किंवा कंटेंट क्रिएटर कमी आहेत की त्यांना बोलवून अजून पब्लिसिटी करून घ्यायला, त्यामुळे ते राहत आहे. कस्टमरचा रिस्पॉन्स कसा असतो तुम्हाला? कस्टमरचा रिस्पॉन्स 1 नंबर आहे. कुठलाही कस्टमर म्हणजे प्रत्येकजण नावजूनच जातो आहे, एवढी छान क्वालिटी आम्ही तरी देतो आहे. पण खूप छान प्रतिसाद, खूप छान मिळतो आहे. मग हे बिझनेस पण मॅनेज करताय, प्लस हे व्लॉगिंग आणि कंटिन्यू प्रमोशन्स वगैरे तर हो. असतातच. मग ते सगळं कसं काय मॅनेज होतं? जास्त आत्ता सध्या तरी मग जास्त गोंधळ उडाला की मग मी हॉटेलकडे जातच नाही. सगळं मग विकीच मॅनेज करतो, माझे मिस्टरच. आणि शूटमध्ये सुद्धा मग ते हॉटेल बघून सुद्धा मग माझ्या शूटसाठी मग मदत करायला माझ्याकडे येत असतात की बाबा ठीक आहे, प्रमोशन आहे एखाद्या ब्रँडचं वगैरे, मग त्याचं शूट वगैरे हेच करतात, मग हेल्प करतात मला. आणि त्याच्यामध्ये बाळाची लुडबुड किती असते? माझी भरपूर लुडबुड असते, पण असं एखादं काम असेल किंवा शूट असेल तर मी तिला आईकडे सोडते, मग माझ्या मम्मीकडे, मग ती सांभाळते. पण असं काही नाही की कामच घरातलं हे काम आत्ताच झालं पाहिजे असं काही याचं हे नसतं, प्रेशर नसतं. त्यामुळे मी रिलॅक्स असते. बाबा सकाळचं काम संध्याकाळी झालं तरी काही हरकत नसते. त्यामुळे आई कुठे असते तुमची? माझी आई गावात राहते. म्हणजे माझ्या पप्पांचं जे मूळ घर आहे तिथे राहते. पिंपरे गाव आहे निरेपासून आतमध्ये. आणि आम्ही नीरा शहरात रेंटने फ्लॅट घेऊन राहतो. मग सोबत का नाही राहत? मम्मीचं असं आहे की मला घर सोडायचं नाही आहे. आणि काय होतं आहे, आम्ही तिथे राहायला गेलो
की लोक नावं ठेवत आहेत, घर जावईच झाला, असंच झालं तसंच झालं. मध्ये मध्ये जेव्हा विकी नवीन आला होता ना इकडे, मुद्दाम विकीला कट मारणे, मुले गावातली बरं का, मुद्दाम विकीला कट मारायचे, उगाच त्रास द्यायचे. मुलगी गाडीवर असताना सुद्धा या गोष्टी घडलेल्या आहेत. उगीच त्रास द्यायचा, गाडीवर जात असताना मागं घोळका उभा असायचा पोरांचा, उगाच घर जावई झालाय हा, सासऱ्याच्या जीवावर जगतोय. कमेंट्स सुद्धा तशा भरपूर आलेल्या आहेत. त्यामुळे असं वाटतं की मानसिक त्रास होण्यापेक्षा आपलं लांब राहिलेलं बरं, कोणाच्याही मध्ये नाही आधी नाही, रिलॅक्स राहायचं. पण असं असतं ना की सासू सासऱ्यांना पण वाटत असेल की आपल्या सुनेने, आपल्या लेकाने आपल्या जवळ राहावं, पण ते तिकडे राहतात. हां, ही गोष्ट ना म्हणजे माझ्या सासू-सासऱ्यांचं तर काहीच नव्हतं बाबा. आता कितीतरी मुले शिकून बाहेर जातात जॉबसाठी. आता ते काय सासू म्हणजे ते मुलं किंवा त्या सुना काय त्यांच्या सासू-सासऱ्यांसोबत असतात का? नसतातच. मग त्यांचंही असं आहे की मुलगा सेटल होतोय व्यवस्थित तिथे, चांगला इन्कम येतोय, मग काय हरकत आहे. पण लोकांचं बाकीचे फेक अकाउंटवरनं अशा कमेंट्स येतात की तू तुझ्या नवऱ्याला सासू-सासऱ्यांपासून तोडलं, त्याच्या आई-वडिलांपासून तोडलं, असं खूप कमेंट्स यायच्या. पण माझी सासू नाही, दुर्लक्ष कर, जाऊ दे, बोलणारे बोलतातच, खूप सपोर्टिव्ह. त्यामुळे नाही, त्यांच्याकडून सपोर्ट भेटला त्यामुळे तर एवढं सगळं करू शकले ना, त्यांचं काहीच नव्हतं. तुमच्या लाईफमधला सगळ्यात टफेस्ट फेज कोणता होता? तो म्हणजे लग्नाच्या टाईमचाच, कारण लोक खूप विचित्र बोलत होते, पप्पांना सुद्धा, मला सुद्धा. तेव्हाचाच खूप बेकार होता. आणि तेव्हा एक गोष्ट मी केली होती, ती म्हणजे लग्न जवळच आलं होतं आणि एक जवळचीच व्यक्ती अशी मला म्हणली की तू पप्पांचं नाव नाही का मातीत मिळवलंस, पूर्ण व्यापारपेठेत त्यांची इज्जत घालवलीस. बाकीच्या मुली 5-5 हजाराच्या साड्या घालून येतील, तू 200 रुपयाची साडी घालून येईल. बाकीच्या मुली 4 व्हीलरमध्ये येतील, तू 2 व्हीलरवर येशील, असं तसं. मग मीही त्याविषयी विचार केला की खरंच नाही का हे सगळं म्हणजे नाही का पप्पांची किती इज्जत जाईल, असं तसं नाही का. म्हणून मग मी तेव्हा औषध पिले त्या रात्री. आणि मग औषध पिऊन मी माझ्या मम्मी शेजारी येऊन बसले. आणि मग मम्मीला जाणवायला लागलं की मी काय नाही का कसं तरी करते म्हणून. मग लगेच मला दवाखान्यात हलवण्यात आलं. पण तो वेळ म्हणजे बेकार होती. म्हणजे पप्पांना मला उचलून गाडीत बसवलं, पप्पा माझ्या शेजारीच होते. मला अजून जाणवते त्यांची एवढी धडधड होत होती, म्हणजे ते एवढे घाबरले होते ना प्रमाणाबाहेर. हाय असं उचलून गाडीत बसवून एवढी जबर गाडी पळवली. आणि मग तो खूप डेंजर किस्सा होता माझ्या लाईफमधला. मी खूप टोकाचं पाऊल उचललं होतं. पण मला असं वाटत होतं की ठीक आहे, म्हणजे अजून लग्न होणार होतं, एक 15 दिवसावर लग्न आलं होतं आणि हे सगळं झालं होतं. असं वाटलं की लग्नाचा खर्च तरी वाचेल, आता इज्जत तर गेलीच आहे पण लग्नाचा खर्च तरी वाचेल, हे सगळं होणार तर नाही, म्हणून असं विचार होता. त्यानंतर मम्मी पप्पांनी नाही का विचारलं काय रिझन आहे? हा बाबा, तू असं का केलंस, आता तुझ्या मनाने तर सगळं होत होतं, तू म्हणली लग्न करायचं त्या मुलाशी, त्या मुलाशी लग्न करून देतोय, सगळं व्यवस्थित चाललंय. आता हे बघा, एवढं मी म्हणजे वाईट केलंय, म्हणजे आमच्या घरात कोणीच केलं नव्हतं हे रिलेशनशिप आणि लव्ह मॅरेज वगैरे, तू केलंय, मग आता लोक बोलणारच ना, मग हे समजून घ्यायला पाहिजे तू. तुझ्या मनाचं सारखं तू सगळे करतायत, मग थोडंफार ऐकलं म्हणून काय होतंय, असं पप्पा म्हणत होते. जिथे तू धीर द्यायला पाहिजे होतं तिथे पप्पा धीर देत होते ह्या गोष्टींचा. खरंच माझे पप्पा वेगळेच होते. त्यांना कधीच असं जाणवून दिलं नाही की तुम्ही मुली आहेत, तुम्ही हे करू नका, किंवा हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला करायचं ते करा, असं फ्रीडम दिलं होतं. सोशल मीडियाच्या निगेटिव्ह कमेंट्समुळे कधी असं डिमोटिवेट झालंय की आता सोशल मीडियावर सोडावं? हां, मध्ये झालं होतं बरं का. तेच आम्ही जेव्हा इकडे शिफ्ट झालो होतो तेव्हाच लोकांच्या कमेंट्स यायच्या की नाही का घर जावई झालाय वगैरे, सासऱ्याच्या जीवावर जगतोय. परत तिकडूच्या सासरकडच्या असं वाटायचं की सासरकडच्यांचेच कोण कमेंट करायचं फेक अकाउंटवरनं की नाही का तू त्याला आईवडिलांपासून तोडलं स्वतःच्या नवऱ्याला, तिकडे घेऊन गेलेस, असं तसं खूप काय काय सांगतात तुझ्या सासरकडचे, असं तसं खूप काय काय कमेंट्स यायच्या. मग असं वाटायचं की यार नको हे सगळं, आपलं पर्सनल आपली लाईफ, प्रायव्हेट लाईफ जगलेली बरी. पण नंतर असं वाटायचं एवढं साम्राज्य निर्माण केलं आहे मोठं, थेंबे थेंबे तळे साचून, तर काय. म्हणून मग त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि मोटिवेट करायला माझा नवरा आहेच, मला खूप मोटिवेट करायचं, ए उठ व्हिडिओ कर, आज का नाही ब्लॉग टाकला. आता तर त्याने मला चॅलेंज दिलं आहे की 90 दिवस जर तू कंटिन्यू ब्लॉग टाकलेस तर मी तुला म्हणेल ते घड्याळ देणार घेऊन असं त्याने मला दिलं आहे चॅलेंज. असं इन्स्पिरेशन, चॅलेंज, मोटिवेट करत असतो तो. त्यामुळे. आणि रिसेंटलीच तुम्ही कपल कंटेंट सुद्धा चालू केलेलं आहे, तर त्याची आयडिया कोणाची होती? त्याची आयडिया त्याचीच होती कारण आता कपल अकाउंट खूप ट्रेंडला चाललं आहे इंस्टाग्रामवरती, आणि आम्हाला एवढा सुंदर रिस्पॉन्स भेटला त्यातून भरपूर. आणि म्हणजे मी माझ्या मेन अकाउंटलाच कधीतरी आमच्या दोघांचे व्हिडिओ टाकायचे ना, त्याला पण खूप छान रिस्पॉन्स भेटायचा. मग याचं म्हणणं असं झालं की मग का नाही आपण वेगळंच सेपरेटच बनवूया अकाउंट. आणि पहिल्याच व्हिडिओला अगदी 1 का 2च फॉलोअर्स होते, ते म्हणजे आम्ही दोघंच, आणि तोच व्हिडिओ 3 लाखा प्लस गेला. मग दुसरा व्हिडिओ टाकला तो तर 2.5 मिलियन प्लस गेला. मग खूप छान रिस्पॉन्स भेटायला लागला. मग
छान वाटतं. आयडिया वगैरे, कंटेंट वगैरे तोच सुचवतो. शूट कसं करायचं सगळं सगळं त्याच्याकडेच असतं. एडिटिंग पण तोच करतो त्या अकाउंटची. सो आता पुढे जाऊन काय ड्रीम्स आहेत आणखी? खूप काय काय पण सांगू शकत नाही. नजर इज रिअल. ते डायरेक्टली दाखवेलच. पण खूप काय काय करायचं आहे. म्हणजे जे पप्पा असताना करून दाखवायचं होतं, पण ते आता नाही, दुर्दैवाने त्यांच्यासोबत ते असताना नाही करू शकले मी. किंवा पप्पांसाठी खूप काय काय गोष्टी करायच्या होत्या मला, ते नाही करू शकले. पण नक्कीच ह्या 1-2 वर्षात त्या सगळ्या करून दाखवेल आणि त्यांना जिथे कुठे असतील माझे पप्पा, त्यांना नक्कीच प्राऊड फील होईल. आता कंटेंट क्रिएशनसाठी खूप सारे इक्विपमेंट्स वगैरे लागतात, असं बऱ्याच जणांचं असतं. तर तू स्वतः काय काय वापरते? काहीच नाही, फक्त एक ट्रायपॉड. जी रिंग लाईट होती ना, ती सुद्धा तुटली आहे माझी. म्हणजे काहीच नाही आहे. काय नाही, करायचं म्हटलं तर कसंही करू शकते. आणि अगदीच माझं यूट्यूब मॉनिटाईज झाल्यानंतर ना मी ट्रायपॉड घेतलं. त्याच्या आधी माझ्याकडे ट्रायपॉडसुद्धा नव्हता. ह्या डब्यावर मान, त्या डब्यावर मान असं करून सगळं केलेलं आहे. रिंग लाईटसुद्धा मला जेव्हा माझे शॉप प्रमोशन करायला सुरुवात केली, त्यानंतर त्यातून 2-3 मला पेमेंट आले. त्यानंतर मी रिंग लाईट घेतली. आणि माईक तर अजूनसुद्धा वापरत नाही. नाही, असं काही नसतं. करायचं म्हटल्यावर कसंही करू शकतो. फक्त मोबाईल क्वालिटी जरा चांगली असली पाहिजे, मला असं वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्टेंट आहे. कॉन्टेंट चांगला असेल कॉन्टेंट तर चांगला असला पाहिजे, बरोबर. इक्विपमेंट्स मॅटर हो, करत नाही. नाही करत. आता सोशल मीडियावरचे फॉलोअर्स रिअल लाईफमध्ये जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात? म्हणजे काही जण स्वतःहून बोलायला सुद्धा येतात, पण काही जण नसतं, मागूच कुजबूज चाललेली असते. प्रत्यक्षात काय बोलायला येत नाही. पण जे बोलायला येतात ना, खूप छान वाटतं बोलून त्यांच्याशी. मला तर असं वाटतं की अजून मोटिवेशन मिळाल्यासारखं वाटतं. फोटोज वगैरे काढतात, स्टोरीला वगैरे टाकतात आणि खूप छान छान बोलतात. असं की तुमच्यामुळे काय जण तर असे मला बोलतात की ताई, तुमचे व्लॉग बघितल्यानंतर ना मला आज काम करू वाटतं. आळसलेलं मी असते आणि मी डायरेक्टच नाही का एनर्जेटिक वाटतं तुमचे व्लॉग बघून, असं तसं. मग मला पण छान वाटतं जरा. व्लॉगचे टॉपिक कसे निवडते? म्हणजे आज आपल्याला काय बनवायचं किंवा उद्या काय पोस्ट करायचं आहे, तर आदल्या दिवशी असं काय डोक्यात असतं? नाही, तसं काही प्रिपरेशन नसतं. जे काय असेल ते दिवसभराचं जे काय होते तसं शूट करायचं आणि तेच काय जे रिअल असेल ना, तेच लोकांपर्यंत मांडायचं. त्यानेच जास्त कनेक्ट होतात लोकं, मला असं वाटते रिॲलिटी दाखवल्यानंतरच. म्हणजे असं काही स्क्रिप्टेड काय नाही, सगळं नाही, रिअल स्क्रिप्टेड असतं. काय नाही. सगळं काय असेल ते रिअल. आता एक आपण रॅपिड फायर क्वेश्चन्स घेऊयात. तुझ्यासाठी सगळ्यात बोरिंग काय? एडिटिंग की शूटिंग? एडिटिंग. यूट्यूब की इंस्टाग्राम? जास्त प्रेम कशावर आहे? इंस्टाग्राम. लव्ह मॅरेज केल्याचं कधी रिग्रेट झाले? कधीच नाही. नवऱ्याची सगळ्यात गोड आणि सगळ्यात चीड आणणारी सवय? प्रत्येक गोष्टीत नसतं, म्हणजे कुठलीच गोष्ट सिरियस घ्यायची नाही. मी जर एकदम अशी सिरियस बोलत असले ना, त्यात पण हसायचं असतं ह्याला. ती चिडचिड आणणारी सवय. आणि गोड सवय म्हणजे त्याच्यामुळे मला सवय लागली की व्यवस्थित प्रेझेंटेबल राहायचं. मग ते घरात असो किंवा बाहेर असो, व्यवस्थितच राहायचं. म्हणजे ज्यातून चिडचिड होत होती त्यातूनच आता चांगलं काहीतरी झालंय. हां, हॉटेलचा हिशोब चांगला कोण ठेवतं, हजबंड की तुम्ही? मी. व्लॉगिंग तुमच्यासाठी काय आहे एका शब्दात? कॉन्फिडन्स. भरपूर कॉन्फिडन्स भेटला त्यातून मला. हेटर्सना एक ॲन्सर. लगे रहो, अजून हेट करा, अजून पुढे जाईल मी. मस्त. तर ज्या काही हाऊसवाईफ आहेत ज्यांना असं वाटतं की बाबा आता आपलं लग्न झालं किंवा बाळ झालं तर इथंच आपली लाईफ संपली किंवा करिअर संपले, पण तरी पण त्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे, त्यांना काय संदेश असेल? कंटेंट क्रिएशन चालू करा. असं नाही की तुम्ही डेली ब्लॉगिंगच करा किंवा तुमचं फेसच दाखवा. खूप काय काय प्रकार आहेत कंटेंट क्रिएशनमध्ये, तुम्ही ते करू शकता. खूप छान इन्कम आहे, खूप छान प्लॅटफॉर्म आहे तुमची ओळख निर्माण करण्याचा. त्यामुळे मी तर भरपूर जणांना सजेस्ट करत असते बरं का, जे की नाही का जॉब करू शकत नाहीत बाहेर जाऊन, त्यांच्यासाठी की कंटेंट क्रिएशन करा, म्हणून मी हेल्प करेल असं भरपूर जणांना मी सांगत असते. आणि जाता जाता आपल्या तुझ्या फॉलोअर्सना आणि आपल्या ऑडियन्सला काय मेसेज असेल? दुसऱ्याने आपल्यासोबत कितीही वाईट करू द्या किंवा कितीही वाईट चिंतू द्या, आपण आपल्या कामावरच फोकस करा. आपल्याला जे हवं आहे त्याच्यावरच फोकस करा. त्यात जर गुंतून राहिला तर तुमच्या कामावरचा फोकस हरेल. त्यामुळे दुसऱ्यांकडे लक्ष न देता आपली आपली कामे करा. तर आज इथे आलीस तू आणि सगळी काही जर्नी आमच्यासोबत शेअर केली, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा बघायला आवडेल तेही सांगा. प्लस हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर अशाच चांगल्या चांगल्या टॉपिकसाठी आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.